चला आज बनवते मी मुगाचं मेदगं. मस्त प्रोटीन आणि पौष्टिक असं हे मुगाचं मेदगं आपल्याला बनवायचं आहे. एक मोठी वाटी मी मूग घेतलेले आणि ते आपल्याला आता भाजून घ्यायचे तव्यावर आणि नंतर मग कुकरमध्ये आपल्याला ते शिजून घ्यायचे. आणि भाजल्यामुळे मग लवकर शिजतात मूग आणि छान लागतात, खायला पण छान लागतात. कोणी कोणी भिजून पण करू शकतो, पण आपण तव्यावर भाजून आपल्याला नंतर कुकरमध्ये टाकायचे. कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे. आता पावसाळ्यामध्ये तर खूप छान लागते मुगाचं मेदगं, भाकरीबरोबर खाण्यासाठी. मस्त चुरून खायचं आणि खायला पण खूप छान लागतं. घरामध्ये भाजी नसली थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यामध्ये तर खायला खूप छान लागतं हे मुगाचं मेदगं. आता एका ताटामध्ये मी काढून घेते. घरात भाजीला जरी नसलं तरी पटकन आपल्याला ही रेसिपी करता येते आणि पटकन होणारी. बघा आता मूग भाजून झालेले आपले आणि आता मी कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकून शिजून घ्यायचे. आता मी मोठा ग्लास पाणी टाकलेले आहे कुकरमध्ये आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला गॅसवर ठेवायचे. इकडे आता आपल्याला मुगाच्या मेदग्यासाठी बघा मी हिरवी मिरची घेतलेली, लसूण, आलं, शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतलेली आणि जिरं पण घेतलेलं आहे. आता सुरुवातीला तव्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले, हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि जिरं पण टाकलेलं आहे बघा. आता एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला. भाजून झालेले आपलं सगळं शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आणि आता मिक्सरमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे. थोडंसं जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक पेस्ट नाही करायची. आलं पण टाकलेलं आहे. आता कोथिंबीर टाकलेली त्याच्यावर आणि मीठ टाकलेलं आहे. आता मिक्सरमधून बघा काढून घेतलेले आपण. आणि इकडे आपले मूग पण शिजलेले, ते आपल्याला बघा पळीने करून घ्यायचे असं थोडेसे. आणि इकडे कढईमध्ये तेल टाकलेले आहे मी, जिरं टाकलेले, राई टाकलेली फोडणीला, हिंग टाकलेला आहे. आणि आता आपल्याला वाटण टाकायचं आहे, ते शेंगदाणे हिरव्या मिरचीचं, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. आणि थोडीशी काश्मीरी मिर्च टाकलेली मी, लाल थोडी, आणि हळद टाकलेली आहे. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता आपल्याला मूग टाकायचे शिजलेले. पळीने सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान परतून घ्यायचं आपल्याला मसाला आणि मूग. खूप छान भाजी लागते. तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खातील खूप आवडीने. खूप टेस्टी लागते. आता आपल्याला पाणी पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. मस्त आपल्याला उकळू द्यायची मस्त भाजी आपल्याला. आणि त्याच्यातून आपल्याला आता फोडणी द्यायची मस्त. हिरवी मिरची, लसूण, राई, जिऱ्याची मी फोडणी दिलेली मस्त वरून. तडका, तेलाचा तडका मस्त. आणि त्याच्याने तर अजून खूप छान चव लागते मेदग्याला. आणि बघा छान उकळी आलेली आपल्या भाजीला, खूप मस्त उकळी आलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.
मस्त झालेलं आपलं मुगाचं मेदगं खाण्यासाठी तयार आहे आता मस्त. आता एका बाऊलमध्ये मी काढते मस्त आणि मस्त गरमागरम मुगाचं मेदगं आपलं तयार. आपण मस्त भाकरीबरोबर खाऊ शकतो चुरून मस्त.